तर या युद्धामुळे सोलापुरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेला आहे। 400 टनापेक्षा जास्त द्राक्ष कोल्ड स्टोरेजमध्येच आहेत। शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसलाय। कवडीमोल भावाने द्राक्ष विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। जवळपास आमची 30 ते 40 टन माल पॅक करण्याची कॅपॅसिटी होती। आता सध्या स्टोरेज मध्ये 100 ते 150 टन माल पडून आहे आणि बागेमध्ये पण जवळपास 300 ते 400 टन माल पडून आहे। त्यांचं टाइम टेबल आम्ही ठरवलेलं होतं की 2 दिवसामध्ये तुमचा पण टप्प्याटप्प्याने माल काढणार होतो, पण अगोदरचा जो हातात माल आहे तो आम्हाला न काढता आल्यामुळे त्यांचा पुढचा माल काढता येत नाही। त्यामुळे शेतकरी पण खूप टेन्शन मध्ये आहेत आणि आम्ही पण खूप टेन्शन मध्ये आहोत। शेतकऱ्यांचा माल जाग्यांवर आणि त्या बागांवर आणि मुळातच द्राक्ष पीक हे काही ठराविकच मुदतीचं असल्यामुळं नंतर त्या पिकाला कुठलीही प्रकारची किंमत राहत नाही। तर अशी परिस्थिती असताना आणि या शेतकरी बांधवांचं अशा मोठ्या प्रमाणावरती जे होणारं नुकसान आहे आणि हे नुकसान कुठेतरी भरून काढण्यासाठी शासनाने यासाठी भरीव प्रयत्न करावेत आणि शेतकऱ्यांना एक दिलासा द्यावा ही एक आपल्या माध्यमातून विनंती आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे अति पावसामुळे खूप आम्ही त्रास सहन करून मोठा खर्च करून द्राक्ष बागा सांभाळलेत। इथं पण खूप नुकसान झालेलं आहे आणि जो आहे आला आता थोडा माल आलेला आहे आताशी, तो सुद्धा ह्या युद्धजन्य परिस्थितीमुळे स्टोरेज वगैरे सगळं थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे सगळं अजून आमचं आता हाताशी तोंडाशी आलेला माल हे असं थांबलेला आहे। त्याच्यामुळे खूप नुकसान आमचं होत आहे।